बाबा अहो तुम्हासनी ठाऊक आहे आपला सूर्या पुण्यांदा शहरात चाललाय. हो. अरे काय बोलतीय तू? अरे सूर्या पुण्यांदा परत शहरात गेला तर आपला दादा पार खोल म्हणून जाईल का ते? आई आई लवकर चहा दे, मला उशीर होते. अगं बस सुटेल माझी. दादा दादा मला शाळेचं दप्तर आणशील? बर अजून काही नको. जा खेळ जा. धर लेकरा. अरे चहा पी. अन्वय जातोयस तर सांभाळून जा. हो. आणि स्वतःची काळजी घे. सुले पण मी काय म्हणतोय, याला तिकडे आता शहरात जायची काय गरज आहे का? हाय का गरज सांग मला. हो पण आता तू जातोय तर जाऊ द्या ना. आणि तिकडे तो गेला तर आपला बी फायदाच आहे. आपल्या भल्यासाठी चाललाय ना व त्यो. अगं पण मी काय म्हणतोय बाबा आऊ शहरात जाईन, काहीतरी काम करेन, 4 पैसे मिळतील. दर महिन्याला तुम्हाला पाठवत जाईन. बाबा असे माझं पूर्ण शिक्षण मुंबईमध्येच झालंय. सूर्या माझ्या लेकरा, अरे तुझ्यासारखी सगळीच पोरं जर शिकून सवरून शहरात कामाला गेली तर माझ्यासारख्या गरीब शेतकरी बापानं कुणाकडे बघायचं सांग. हे बघ मी काय म्हणतोय तुला, ऐक माझं, ऐक लेकरा. तुला जे काय करायचं असेल ना ते इथं राहून कर की र. अरे तुझ्या शिक्षणाचा उपयोग तू आपल्या शेतीसाठी कर, आपल्या घरासाठी कर, माझ्यासारख्या गरीब शेतकरी बापासाठी कर. बाबा इथं राहून करू काय मी? सांगा ना काय करू? ही तुमची नापीक जमीन, गावात पाणी नाही, पावसाचा भरोसा नाही, त्यात गारपीट आहेतच. काय करू मी इथं राहून? तुम्हाला नाही समजणार बाबा. आई येतो येतो बाबा. अरे अरे सूर्य बघितलं ना व, चहानं पिताच गेला तू. जा जा बाबा तू जा. अरे तुझ्यासारखे सगळे शिकून सवरून जर डॉक्टर वकील आणि इंजिनियर व्हायला लागले ना तर मग शेतकरी कोण बनणार? कोण बनणार शेतकरी? सूर्या 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 थांब थांब सूर्या सूर्या. सूर्या दादा गेला रे. दादा यो जग सोडून गेला. त्यानं आपला स्वतःच्या गळ्याला गळफास लावून घेतला रे. भाऊजी भाऊजी इकडे ये लवकर. हे बघा यांनी काय केलंय. दादा बाबा